सोडायची आहे. वागेश्वर रोडची खेळाडू तिथे विनंती असेल स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. हा धन्यवाद. तर जाऊया मॅच कडे. प्रदीप सर यांच्याकडे घेऊन जातो. धन्यवाद. धन्यवाद उमेश सर, धन्यवाद सोमणे सर. तर जाऊया आपण मैदानाकडे. सामना आपण पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यातून जो संघ जिंकणे तो नक्कीच अंतिम 4 मध्ये जाणार आहे. जे आपण वाट पाहतोय ज्या अंतिम 4 मध्ये कोणता संघ जाणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. जसा सामना शेवटच्या क्षणाला जाईल ना तशी या स्पर्धेची या सामन्याची उत्सुकता आणि रोमांचकता भरपूर वाढत जाणार आहे. तर पहिला आपण चेंडू पाहतोय अवांतर चेंडू. गोलंदाज पाहायला मिळतोय आशिष मोरे. शॉर्ट पिच पहिला चेंडू. आणखीन एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय हा सामना क्वालिफायचा आहे आणि 5 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये जर आपण सांगायला गेलं दोघांवरती दबाव चांगला असणार आहे. कारण आता आपल्याकडे कंटिन्यू 2 सामने खेळलेत. 5 षटकांचा एकूण 10 षटक आपल्याला खेळायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे ऊर्जा आपला फिटनेस जपायचा आहे. जर आपल्याला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती आणि फिटनेसवर देखील भर द्यावा लागणार आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय सोनार सिद्ध हा संघ आपण पाहतोय या वर्षी हॅट्रिक संपादन करणार का या स्पर्धेमध्ये हे देखील आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे. कमबॅक करतोय गोलंदाज. गोला टाकला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला परंतु बॅटच्या सहाय्याने मारलेला चेंडू आपण पाहतोय सिली मिडॉनच्या दिशेला. एक धाव तत्पर बॅटच्या सहाय्याने पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू झाले. त्याच्यामध्ये 2 चेंडू आपल्याला अवांतर पाहायला मिळाले. एक चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय धावसंख्या धावपळकावरती ते म्हणजेच यजमान सोनार सिद्ध धाटावली संघाची बिनबाद 3 ही धावसंख्या. खोलात टाकलेला चेंडू ब्रह्मास्त्र वापरला. मिड विकेटच्या दिशेला मारलेला चेंडू आपण पाहतोय. तत्पर मात्र 1 धाव घेतली जाते. एकेरी धावर मात्र आपण पाहतोय भर दिला ह्या 2 फलंदाजांनी. त्यांचा सकाळपासून मी खेळ पाहतो ना एक सुंदर कॅल्क्युलेट एक समजदारीचा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांनी जास्त मोठ्या फटक्याकडे भर दिला नाही. त्यांना माहिती आपण एका सिंगल डबल जरी घेतले तरी धावपळक आपला मोठं धावताना पाहायला मिळणार आहे. सुंदर फटका पाहतोय. कट करण्याचा आपण प्रयत्न पाहिला फलंदाजाचा गल्लीच्या थर्डमॅनच्या दिशेला. सुंदर रनिंग मिडून दगड मारावे लागेल. पंचांचा निर्णय आणि बाकी फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. एक धावचित्त फलंदाज धावचित्त होतोय. धन्यवाद. कसं आहे की एखादा चांगला गोलंदाज असेल ना तर त्याला आपण सांभाळून खेळायला पाहिजे. कसं आहे त्याचं स्पेल तरी संपेल किंवा तो गोलंदाज थकेल तरी. कारण आपण एखादा षटक जरी निर्धाव गेला तरी आपल्याला 4 षटके खेळायला मिळणार आहेत. मागच्या षटकामध्ये आपण धावगती वाढवू शकतो. तसंच मित्रांनो आज कोरोनाचं तसंच चाललंय. आज कोरोनाचं युग चालू आहे. सत्र चालू आहे. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घेतलात तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवाल. तर चेंडू झाले आतापर्यंत 3 पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ती म्हणजेच 1 बाद 5. काही गरज नसताना देखील आपण पाहतोय अतिघाई संकटांनी इथे मात्र तो चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट 2 फलंदाजांच्या बाजूतून पाहायला मिळत होतं परंतु घाई झाली या फलंदाजामध्ये. एक धावचित्त आपण जर विचार केला फलंदाजाचा तर तो चुकीचा निर्णय असतो फलंदाजांचा. कारण एखादा स्टंप आउट किंवा कॅच आउट झालं तेवढं दुःख तर वाटत नाही गोष्टीचं परंतु जेव्हा धावचित्त होतो ना तेव्हा त्या फलंदाजाला समजतं की मी विनाकारण माझी विकेट दिली म्हणून. आणि इथे मात्र पहिला विकेट आपण पाहतोय डगआउट मध्ये परत दिला तो म्हणजेच निलेश. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. गुडलाइन स्पोर्टला आढळलेला चेंडू. पंच मात्र आमच्याकडे वळून सांगतायत हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अवंतर चेंडू. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय P1चं षटक चालू असताना 6 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. जे पहिलं P1चं षटक पाहतोय 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत पाहतोय. यातून जो संघ जिंकेल तो अंतिम 4 मध्ये जाणार आहे.
गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. खोलात टाकला चेंडू, चांगला सन्मान दिला. ही तर चांगल्या खेळाडूची ओळख असते. चांगल्या चेंडूचा सन्मान करणे आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणे ही चांगल्या खेळाडूची ओळख असते. आणि हे मात्र आपला फलंदाज दाखवून देतोय. अर्थातच सिद्धांत ज्याने गेली दोन्ही सामने चांगल्या पद्धतीने खेळले. आता तर त्याला माहिती आहे की हा सामना एक दुवादार सामना म्हणून आहे. हा सामना त्याला चांगल्या जिद्दी आणि चिकाटीने खेळावा लागणार आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना ग्रामपंचायत धाटावचे सदस्य सन्माननीय धर्मराज माने यांना विनंती करतो की साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. तर आपण इकडे जाऊया मैदानाकडे, काय घडलंय ते पाहूया. तर धावसंख्या आपण पाहतोय 8 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते. तसेच आमचे सहकारी मित्र सन्माननीय किशोरजी पाटील वर्षे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांना विनंती करतो कुठे असतील आहेत का. धन्यवाद किशोर पाटील. षटकातील शेवटचा चेंडू, एक चांगला समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला मारलेला चेंडू, तत्पर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जे P1चं षटक होतं, 2 षटक 38 सर्कलच्या बाहेर होते, तर त्याचा पुरेपूर मात्र फायदा उठवता आला नाही या आपल्या यजमान संघात धाटाव या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलंय. 1-9 अशी धावसंख्या. एक असं धावपळक तर तसं पाहायला गेलं तर धावसंख्या आपल्याला चांगले पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. आता आपण पाहतोय आणखीन एक P1चं षटक पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरं, तर त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. याचा देखील किती पुरेपूर फायदा उठवणार हे 2 फलंदाज आणि कोणता गोलंदाज मात्र षटक क्रमांक दुसरं घेऊन येणार आहे. तसं आपण पाहायला गेलं दुसरा षटक क्रमांक जो घेऊन येतो गोलंदाज तो नक्कीच चांगला गोलंदाज असतो. पहिला असतो असं नाही, पहिला तेवढाच असतो, परंतु त्याच्या पावलावर पावलं ज्याने जे धावगती दिले किंवा धावा जास्त दिल्या त्या रोखण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजाला करायचा असतो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय यश, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने एक अष्टपैलू कामगिरी केली होती गोलंदाजी मध्ये सुद्धा आणि फलंदाजी मध्ये सुद्धा. एक सुंदर भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. सोनार सिद्ध धाताव चषक 2022 पर्व 5 सन्माननीय विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी ही स्पर्धा आपण पाहत असतो. एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला, उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला काही समजलं नाही, पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहतो बॅटच्या खालून गेलेला चेंडू एक्सटेशनने आपलं काम मात्र चोख बसवलंय. चेंडू पुन्हा सोपवलंय गोलंदाजाकडे. गोलंदाज यश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओहो, सुंदर दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय कव्हरच्या दिशेला, हा चेंडूला मात्र ग्रास करतोय. तत्पर मात्र आपण पाहतो 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती मात्र पाहतोय ते म्हणजेच 10 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी आलेल्या माझ्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तसेच अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, अतिथी देव भव हीच तर आपल्या घरी महाराष्ट्राची ओळख. तर या ठिकाणी बसलेले माझे मान्यवर मायबाप मान्यवरांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओहो, चेंडू मात्र पाहतो गल्लीच्या दिसेला, कोणतीही चुकी करत नाही. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीसी मास्टर. इथे मात्र जसं षटक वाढलं ना उमेश साळुंके, तसं मात्र धावगती कुठेतरी मंदावताना पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये आपल्याला काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळतं. जसं मोठ्या षटक आपण खेळायला 5 षटकांचा सामना पाहायला गेलं तसं कुठेतरी फलंदाज चाचपडताना पाहायला मिळत आहेत. आता आपण धावसंख्या पाहतोय, 2 फलंदाज माघारी परतले, ते म्हणजेच यजमान धाटव या संघाचे.
निलेश आणि विनय दोन मातबर फलंदाज मात्र माघारी परतलेत, परंतु गोलंदाजीची प्रशंसा करू ना एवढं नक्कीच कमी पण आक्रमक लाईन मारण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर, पंच मात्र हात फैलावून सांगतायत हा चेंडू मात्र अवांतर जातोय, धावसंख्या एक निवडते, धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 11 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. विशेष मी अभिनंदन करेल सन्माननीय आयोजक सतीश जाधव यांचा एक सुंदर आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील इथे पाहायला मिळतोय. तसेच ग्रामस्थ धाटाव यांचा देखील मी स्वागत करतो की चांगल्या पद्धतीचं नियोजन इथे देखील पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू, पाऊस होणारा चेंडू, काही गरज नव्हती चेंडूला छेडछाडी करण्याची, मात्र फलंदाज पाहतोय बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. जरा आपल्या मायबोली मराठीची गाणी झाली तर डीजे मास्टर बरं होतील. सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांच्याकडनं आता पारितोषिक आलंय. जर का षटकार लागवला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. सांगून गेला तुका पैसा, कारण आता इथे एटीएम आलेले आहेत आपल्याकडे. षटकार मारा 500 रुपये कमवा, परंतु आपल्या संघासाठी विजय देखील तेवढंच महत्वाचा आहे, कारण आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, आपले हॅट्रिक इथे साध्य करायचे आपल्याला. तर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ते म्हणजेच 11 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतात. गोलंदाज यश, नक्की त्याच्या नावामध्ये यश आहे असा हा गोलंदाज. शॉर्ट पिच काय ते टॅलेंट दाखवलं यशने, जसं उल्लेख केलं ना त्या पद्धती गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाज जातोय बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे धन्यवाद डीजे. इथे मात्र आपण पाहतोय इक्विराईचा इथं गुलाल उडवतोय नक्कीच वागेश रोड संघाचा हा गोलंदाज यश, परंतु थोडस दुःखाचं वातावरण देखील सावट पाहायला मिळतंय यजमान धाटाव या संघाकडे, परंतु धाटाव संघाकडे ती क्षमता आहे त्या वादळातून बाहेर निघण्याची. आता जी गरज आहे धाटाव संघाला, जेव्हा उडी समुद्रामध्ये फसते ना तेव्हा त्या होडीला बाहेर कसं काढायचं, तर चांगला नावाडी पाहिजे. आता मात्र इथे कोणता नावाडी नाव रूपाला येणार आहे, तिथे हिरो ठरण्याची संधी आहे फलंदाजाला धाटाव संघाच्या, कारण संघ जेव्हा पडझडीला जातो तेव्हा मात्र इथे कोणता तरी एक नावाड्याची गरज आहे संघाला तारण्याची, तारण हटण्याची गरज आहे. इथे कोणता फलंदाज या संघाला सावरेल हे मात्र इथे येणे प्रश्नचिन्ह पडलेले आहेत, परंतु धाटाव संघ आज घरच्या मैदानावर खेळतोय, नक्की त्यातून नक्कीच उभारणी घेणार यात कोणती शंका नाही. धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच 11 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. इथे मात्र यशने पाहता पाहता हॅट्रिक संपादन केलेले आहे. इथे यश साठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. यश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आणखीन एक जोरात टाकलेला असा चेंडू लेग बिफोरचा पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी मोरे एक चांगलं कार्य इथे निभावताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. तसेच इथे आपले एक नवीन असे परिवारातील समालोचक आदेश पोकळे यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण पाहिलं तर 30 चेंडू इथे फेकले जाणार आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 4 विकेट गेलेत. खराब परिस्थिती आहे असं म्हणतात ना मराठीमध्ये की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात, कारण आपण पाहतोय सिद्धांत एकटा आहे. आता मला त्याला उद्याला साथ द्यावी लागेल. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि
या 18 चेंडूमध्ये कमीत कमी यांना 30 ते 35 धावा शोधायच्या आहेत आणि ते शोधण्याचं काम सिद्धांत मात्र एकटा करू शकणार. त्याला मात्र विदर्भ सुद्धा उद्याला तुझा साथ द्यावी लागणार आहे. परंतु काय गोलंदाजी केले. आशिषने 9 धावा तर यशने मात्र 3 गडी गरुबात मात्र फक्त 2 धावा आणि कुठेतरी मध्ये चाप जो म्हणतात तो लावलाय धाटाव सांगाला. आणि इथे मात्र आता सर्वांच्या नजरा असतील ना तो सिद्धांत मोरे आता इथे आक्रमकता तर दाखवता येणार नाही आहे, परंतु त्याला खेळी करावी लागेल की इथे 30 धावा कशा जमतील हे मात्र त्याच्या डोक्यात नक्कीच असेल. आणि तो जसा खेळाडू आहे मोठी स्पर्धा आणि नक्कीच तो चमकत सुद्धा असतोय सातत्याने आपण पाहिलंय. नक्कीच उमेशजी, कारण आज सिद्धांत तो टॅलेंट आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे ती देखील पाहायला मिळते. जरी या मैदानातील 35 धावा 30 धावा जरी झाल्या ना तरी या सामन्याला चुरस येणार आहे. गोलंदाज पाहतोय एक स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, जोरदार असा अपील. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. सिद्धांतला थोडस काहीतरी वेगळं चित्र इथं परिवर्तन करावं लागणार आहे. तसेच सर तुम्हाला सांगतो वागेश्वर संघाचं म्हणणं असेल जर काय सिद्धांत आपल्या जाळ्यामध्ये अडकला तर मात्र सन्माननीय सूर्यकांतजी मुळे साहेब यांचं देखील आगमन झालं तरी त्यांना मी विनंती करेल की आपण मंचाकडून असं व्हायचं आहे. तर जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज पाहतोय अनिल. स्लोवर चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनिल नावाचा एक गोलंदाज आपल्या भारतीय संघामध्ये होऊन गेला. अनिल कुंबळे जम्बो या नावाने ओळखला जायचा. एक गुगली गोलंदाज होता. ज्या क्षणाला गरज असताना त्या गोलंदाजाला आणायचं त्या टायमाला आपल्याला ब्रेक थ्रू मिळत द्यायचा. परंतु इथे नक्कीच आपल्याला तसंच पाहायला मिळतं. आता तरी आपण पाहतोय 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले अनिलच्या माध्यमातून. धावपळकावरती पाहतोय यजमान धाटाव या संघाचं. धावसंख्या पाहायला गेली 4 फलंदाज आतापर्यंत तंबूला विसावलेले पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळकावरती 11 ही पाहायला मिळतोय. परंतु 11 वरती आपण पाहतोय हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरे धावीचा देखील रूपांतर होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र सिद्धांतला व्यवस्थित चांगली रणनीतीने खेळावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती त्याला धावगती घ्यावी लागणार आहे. एक समजदारीचा क्रिकेट देखील त्याला खेळावं लागणार आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा सज्ज होतोय अनिल वागेश्वर रोड संघाकडून. रिवर्सी पाडण करण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र जी संधी आली होती वागेश्वर रोड संघाला, इथे असं कुठं वाटत होतं की सिद्धांत माघारी परतोय काय, परंतु आज उमेश सर आज सिद्धांतचा दिवस आहे हे मात्र या झेलवरती आपल्याला आता तरी चित्र ते पाहायला मिळतोय. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणार का, कारण जी गर्दीचं कारण बनणार असेल तर त्याला हिरो ठरण्याचं आणि कारण बनण्याचं संधी मिळालेली आहे ती म्हणजे ह्या फलंदाज सिद्धांतला. नक्कीच आणि खऱ्या अर्थाने ते समर्थक खुश असतील कारण सिद्धांतला दिलेला हा जीवनदान. हो सुंदर फटका पण पाहतोय. फटका फसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे सर. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये हा खराब चेंडू होता, गोलंदाज अनिलला माहिती होता, परंतु फलंदाज त्याचा फायदा घेतला नाही. खराब चेंडूवर चांगली विकेट मिळाली ती म्हणजे उद्याची असं आपण म्हणूया. एक चेंडू शिल्लक आहे. उमेशजी मी मागाचीच म्हटलं होतं अनिल जम्बो जेव्हा अनिल कुंबळे गोलासाठी यायचा ना तेव्हा भारतासाठी ब्रेक थ्रू मिळवून द्यायचाच आणि ते नक्की त्या नावाने सार्थक ठरवताना पाहायला मिळतोय. परंतु मला इथे उल्लेख करावा लागेल यजमान संघाचं की इथे कोणाला तरी तारण हाताची भूमिका बजावावी लागणार आहे, कारण चांगली तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. जरी 30 धावसंख्याचं तुम्ही 30 धावसंख्या जरी जमा केलीत ना तरी या सामन्याला चुरस येणार आहे. कारण आज सकाळपासून सत्र आपण पाहतोय जी खेळपट्टी पाहतो ना गोलंदाजांना अतिशय पूरक आणि अनुकूल अशी ही खेळपट्टी पाहायला मिळतोय, कारण त्या क्षमतेचे गोलंदाज धाटाव संघाकडे देखील आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय आतापर्यंत 5 फलंदाज माघारी परतलेत. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते 14. जी 14 वरती गाडी थांबलेली आहे ती गाडीला सेकंड वरून दुसऱ्या थर्ड गडला टाकावं लागणार आहे. परंतु फलंदाज देखील आपण पाहतोय 5 फलंदाज माघारी परत पाहायला मिळत आहेत धाटाव ए या संघाचे. अनिल एक चांगली गोलंदाजी करतोय. आपल्याकडे जो अनुभव आहे जो टॅलेंट आहे तो त्या दाखवताना पाहायला मिळत आहे. अनिल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय.
खुला टाकल्या चेंडू मात्र एक सन्मान मात्र देण्याचा प्रयत्न त्या फलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 15. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकासाठी पाहायला मिळते 5-15. फलंदाज 5-5 झालेत, परंतु प्रति षटकाचा विचार केला 5 ची सरासरी आतापर्यंत तरी धाटाव्या संघाने राखलेली आहे. येणारे 12 चेंडू असणार आहेत. 12 चेंडू मध्ये कितपर्यंत धावांचा भला मोठा डोंगर उडकणार आहे. इथे मात्र कमीत कमी 30-35 धावगती राखावी लागणार आहे ह्या दोन फलंदाजांना. जो सलामीला आलेला आपण पाहतोय सलामीर सिद्धांत अजूनही फटकेबाजी करतोय. सिद्धांतच्या वाटेला 12 चेंडू असणाऱ्या सिद्धांतला काहीतरी करिश्मा करावा लागणार आहे. जी गर्दी जमवली सिद्धांतने त्या गर्दीचा कारण ठरलाय ते नक्कीच सार्थक ठरवावं लागणार आहे. आणि नक्कीच चेंडू मात्र पाहतोय कट केला चेंडू. एक दर्जा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला भेदून 4 धावेसाठी चौकार. धन्यवाद डीजे. जर होडीला माहिती असतं की लाटांना बघून घाबरली असती तर ती कधीच किनारी लागली नसती. तसेच आपण चित्र देखील पाहतोय. हा फलंदाज आतापर्यंत तरी घाबरलेला दिसत नाही, कारण एक सुंदर आपण नजाकत एक सौंदर्य पहिल्या फटक्यामध्ये जो पॉइंटच्या दिशेला कट केल्या चेंडू एक चांगला चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला आलेला. धावसंख्या आपण धावपळकडे पाहतोय ती म्हणजे षटक क्रमांक 4 चालू असताना 5-19 धावसंख्या धावपळकडे पाहतोय. हो सुंदर असता लेग स्टंपला टाकल्या चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होणार का. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला चेंडू तत्पर मात्र पाहतोय. सिद्धांत मात्र आता काही ना एकेरी दुहेरी धावसंख्येला धाव फळक आणि तो गाडीचा इंजिन थांबला होता ना तो इंजिन थोडा गरम करतोय आणि गाडीला पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफळकावरती पाहतोय ती म्हणजे षटक क्रमांक 4 चालू असताना गोलंदाज पाहतोय यश. धावसंख्या धावफळकावरती ती म्हणजेच 21 ही धावसंख्या एक शुभ धावसंख्या आहे. खुला टाकला चेंडू. सुंदर पद्धतीने चेंडूला ग्लान्स करतो. तत्पर एक धाव पूर्ण केली जाते. तर धावसंख्या मात्र पाहत होती म्हणजे 22. षटक क्रमांक 4. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतो एसटीच्या पाठीमागे. एसटी कोणताही चुकी करत नाही आणि आज 6वा हादरा मिळतोय तो म्हणजेच धाटाव या संघाला. धावसंख्या मात्र पाहतोय ती म्हणजेच 22. षटक क्रमांक 4 चालू असताना जरी धावसंख्या कमी असली ना तरी या सामन्याला मित्रांनो मजा येणार आहे. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. इनिंगचे म्हणजेच ह्या पहिल्या इनिंग मधले जवळजवळ 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फलंदाज आपण पाहतोय सिद्धांत एका चांगली फटकेबाजी करतोय. सिद्धांतच्या वाटेला अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. एक चांगला सन्मान देतोय चेंडूला. तत्पर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या पाहतोय ते म्हणजेच 23 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू. दोघे भाऊ पाहतोय जसे आपल्या भारतीय संघामध्ये कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या, युसुफ पठाण, इरफान पठाण असेच ही जोडी आपण पाहतोय. सुंदर पद्धतीचा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिसला. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. एका सुंदर रनिंग बिट इथे मानावे लागेल. आणि इथे मात्र पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ते म्हणजेच 25 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. मात्र या
पुढील षटकाचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन घेऊन जातो माझे सहकारी आणि सर्वांचे लाडके भाईजन यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर. तो सबसे पहले आए तमाम क्रिकेट के दीवानों का सोनार सिद्ध चषक 2022 पर्व 5वें इस प्रतियोगिता में सहर्ष स्वागत. और आज इस प्रतियोगिता का क्वालिफाई का मैच होने जा रहा है दोस्तों. पांचवा ओवर इस मैच का. स्ट्राइक पे बल्लेबाज सिद्धू मौर्य. दोस्तों आपने इंटरनेशनल क्रिकेट में देखा होगा भाग मिल्खा भाग, जिस तरह से सिद्धू कहते हैं धोनी को मार धोनी मार, और यहाँ पर तमाम ग्रामस्थ और संतोष जी मौर्य कहते हैं कि मार सिद्धू मार. यहाँ पर छक्के लगाने होंगे, बौछार करनी होगी, क्योंकि ये प्रतिष्ठा की मैच है दोस्तों. आज तमाम ग्रामस्थ यहाँ पर आपका मैच देखने आए. सोनार सिद्ध चषक 2022 इस प्रतियोगिता में हैट्रिक लगानी है, अपना वर्चस्व कायम करना है, तो यहाँ पर इस मैच को जीतना होगा, डू एंड डाई करना होगा. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज रोहन स्लोगोर डेथ और स्पेशलिस्ट के लिए गेंदबाजी के लिए आते हुए. पर स्ट्राइक पे बल्लेबाज ज्याच्या बॅटीला धार, हाच तो संघाचा तारणहार इसे कहा जाता है, वो बल्लेबाज सिद्धू मौर्य, जिन्होंने पिछले मैच में मैन ऑफ द मैच से नवाजा गया था. तो स्लॉग ओवर में यहाँ पर बड़े फटके लगाने होंगे, उस्मान बनना होगा, आसमान दिखाना होगा गेंदबाज रोहन को. डेट स्पेशलिस्ट रोहन. पहली गेंद और पिच किस्म की गेंद, यहाँ पर खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का प्रयास, टैप शॉट जरूर था, अच्छी कोशिश, अच्छा एफर्ट, यहाँ पर जड़ में डालने की कोशिश थी दोस्तों. अक्सर कहा जाता है अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो, और यहाँ पर अच्छी गेंद का सम्मान किया है. अभी भी 5 गेंदें आना बाकी है. रोहन गेंदबाजी मार्ग पर, क्या करेंगे सिद्धू. इस बार सिद्धू ने खेल दिया है हवाई फायर, हवा में गेंद, ओहो, पर अच्छा एफर्ट, अच्छी कोशिश आशीष मौर्य द्वारा. इस दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 27 रन. यहाँ पर रनों की बौछार करनी होगी. थोड़ा सा मिस्टेक जरूर हो गया था, पर शेर जख्मी हो गया है, शेर को अभी पंजे लगाने होंगे. हर छक्के के लिए सम्मानीय संतोष जी मौर्य साहब इनकी जानिब से और मुख्य आयोजक सत्यजीत जादव सर इनकी जानिब से 500 रुपए का इनाम आता हुआ बल्लेबाज सिद्धू मौर्य के लिए. तो हर छक्के के ऊपर यहाँ पर इनामों की बौछार होगी. तो दोस्तों यहाँ पर छक्का लगाना होगा बल्लेबाज सिद्धू मौर्य को, अपने साथी सहकारियों को खुश करना होगा, क्योंकि दोस्तों हर बल्लेबाज रनों का भूखा होता है. पर इस बार देखिए थोड़ी सी शॉर्ट अप लेंथ गेंद थी, उसे पूल करना चाहते थे, मिस हो गए बल्लेबाज. आज यहाँ पर ऐसा लग रहा है थोड़े से थके हुए लग रहे खिलाड़ी सिद्धू, पर सिद्धू के ऊपर पूरा भरोसा है. अभी भी 3 गेंदें आना बाकी है. अगर 3 गेंदों में सन्मान्य नयन जी रटाटे और सूर्यकांत जी मौर्य साहब इनकी जानिब से भी 500 रुपए, कुल मिलाकर 1000 रुपए, छक्कों के लिए 2000 रुपए. और देखिए लगाया ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, गेंद के नीचे सतेज और विकेट का पतन. बल्लेबाज आउट होता हुआ, जो छक्कों की बौछार करनी थी यहाँ पर असफल हो गए बल्लेबाज. तो 16 गेंदों का सामना किया था, 17 रन बनाकर वापसी पर लौटते हुए बल्लेबाज सिद्धू मौर्य. थोड़ी सी बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाज रोहन ने. इस बार नए बल्लेबाज विशाल कदम. सोनार स्पिन क्लैरियन केमिकल टीम के कप्तान से गुजारिश है, क्लैरियन केमिकल टीम के कप्तान से गुजारिश है कि पिंडाल के पास तशरीफ लाए. आज इस दिन का सेमीफायनल का मैच होगा. तो क्लॅरियन केमिकल संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकी साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. गेंद हो चुकी है दोस्तों 4, अभी भी 2 गेंद आना बाकी. स्ट्राइक पे बल्लेबाज भूषण मौर्य, नॉन स्ट्राइक पे विशाल कदम. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज रोहन अपनी ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार. इस बार ओवर पिच की सबकी गेंद से खेल दिया है मिड ऑफ की दिशा में. गेंद के नीचे खिलाड़ी सुरेंद्र मौर्य उर्फ भाई जब तक फील करते तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है
29 रन इस इनिंग की, इस पारी की आखिरी, एक गेंद आना बाकी। क्या भूषण मोरे इस आखिरी गेंद पर छक्का लगाकर 2000 रुपए का इनाम प्राप्त करेंगे। संतोष जी मोरे, सतीश जी जादव, नयन जी रटाटे और सूर्यकांत जी मोरे साहब, इनकी जानिब से 500 कुल मिलाकर 2000 रुपए। एक छक्के के लिए गेंद हवा में, मिड ऑफ एक्स्ट्रा कवर के रीजन में वहां पर खिलाड़ी मौजूद और लाजवाब कैच, विकेट का पतन, डीजे का मौका। तो जीतने के लिए दोस्तों 30 गेंदों में 30 रनों की जरूरत। सबसे पहले आगे तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार मैं सोनार सिद्ध क्रीड़ा मंडल डाटाव आयोजित सोनार सिद्ध चषक 2022 पर्व इस प्रतियोगिता के 5वें, जिसका फर्स्ट प्राइज है 1,11,000, सेकेंड प्राइज है 51,000, थर्ड प्राइज है 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000। उसी तरह से उत्कृष्ट बल्लेबाज कूलर श्री संजय जी भोगटे साहब, उसी तरह से उत्कृष्ट गोलंदाज कूलर श्री सूर्यकांत जी मोरे साहब, मालिका वीर सम्माननीय सरपंच सुवर्णताई रटाटे, इनकी जानिब से। उसी तरह से हर मैच में मैन ऑफ द मैच किताब श्री नरेश जी भोगटे और सम्मान्य श्री नयन जी रटाड़े, इनकी जानिब से। और इस प्रतियोगिता के आयोजक है सम्मान्य सतीश जी जादव साहब, उमेश जी खैरे, भावेश जी ठमके, ऋतिक जादव, अभिजीत जी मोरे, गीतेश भोगटे, नितेश जादव, गीतेश बामुगड़े और तमाम ग्रामस्थ मंडल ढाटा, इनका मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। तत्पूर्वी क्लॅरियन केमिकल संघाचा कर्णधार, क्लॅरियन केमिकल संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा है। तो जीतने के लिए दोस्तों 30 गेंदे और 30 रनों की जरूरत। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं कर्जत की बुलंद आवाज समीर सर के पास। धन्यवाद। हॅलो, थँक्यू. 30 चेंडू आणि 30 धावा. थोडे दाटावकर नाराज असतील आता, कारण त्यांना धावा हव्या होत्या. एक षटकारासाठी तब्बल 2,000 रुपयांचा कॅश प्राइज मी तिथे गेट पासून ऐकत होतो, परंतु एखादा देखील षटकार आला नाही. परंतु अशी संकट कित्येक वेळा येतात, अशी परिस्थिती कित्येक वेळा आली असेल. आई बाबांचं छत्र नसताना देखील बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. रोजगार हमी योजनेवरती काम करणारे आर आबा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद, त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला जर का शांतीचा संदेश देऊ शकतात, त्याचबरोबर आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून आपलं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम जर का भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, तर निश्चितच मी म्हणेल सोनार सिद्ध दाटाव संघ याही मॅच मध्ये 30 चेंडूंमध्ये 30 धावा रोखू शकते. परंतु तो संघर्ष दाटाव टीमने करायला हवा, अन्यथा या धावसंख्या रोठ या टीम साठी मला असं वाटते फार तुटपुंज आहेत. सहजरित्या त्या या धावसंख्या करू शकतात. 30 चेंडू आणि 30 धावसंख्येची मात्र गरज आहे. निश्चितच तुम्ही जो आवाज दिला तो मी निश्चितच सांगेल, कारण भारताचे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉक्टर CD देशमुख, प्रश्नच येत नाहीये. कारण मगाशी देखील उल्लेख केला की रोह्याने काय काय दिलंय. आता सध्याच्या परमपूज्य आठवळे गुरुजी रोह्याने दिलेले, त्यानंतर मला असं वाटतंय की तुम्ही जे आता सध्या देताय ना, जे तुमचे केमिकल इंजिनियर आहेत, त्यांना तर मला असं वाटतंय सर्वांनाच उपजीविकेचं सर्वात मोठं साधन काय असेल तर दाटावची MIDC आहे. जाऊया 30 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी मात्र आता येतोय सिद्ध मोरे आणि त्याला धावा वाचवायची 30 चेंडूंमध्ये 30. सलामीची जोडी दाखल झाली आशिष आणि अनिल. पहिलाच बॉल खाली राहिला, विकेट किपरने ते चूक केले, या धावा रोखाव्या लागतील.
एक एक धावेसाठी संघर्ष मात्र इथे करावा लागणार आहे. एक एक धाव इथे मात्र खूप महत्वाची आहे. सिंगलने खातं होतं उघडण्यात आलेलं आहे. वागेश्वर राऊत या टीमचा आजचा संपूर्ण दिवसभराचा खेळ आपण पाहिला तर त्याने उलटफेर देखील केलेले आहेत. विजयाची चाहूल त्यांना दिसते या मॅच मध्ये, परंतु त्या विजयाच्या चाहूलला जर का दूर लोटायचं असेल तर सिद्ध मोरेची गोलंदाजी त्याचबरोबर त्याच्या साथीदारांनी केलेली मागच्या मॅच मधली गोलंदाजी कन्सिस्टंट बॉलिंग अटॅक जो राहिलाय तो डाटा ए टीमचा तो या मॅच मध्ये त्यांना दाखवायचे. प्रत्येक वेळी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली, परंतु आता त्यांना धावा डिफेंड करायचे. तुटपुंजे अगदी कंजूसी भरी गोलंदाजी करावी लागणार ती डाटाव टीमला. या खेरीज रोड टीम नाहीतर वर्चस्व फर्स्ट इनिंग पासून त्यांनी प्रस्थापित केलंय, दुसऱ्या इनिंग मध्ये ते प्रस्थापित करतील. यस बॉल मिस केलंय, यस बॉल मिस केलंय. सिद्धला तेच हवंय, डॉट बॉल टाकायचे. त्याला माहितीये अंतर जेवढं कमी करू तेवढं बॅट्समनचा दबाव वाढेल. आणि अशा मॅचेस ज्या असतात तर त्यामध्ये बॅट्समनची दुविधा मनस्थिती असते. मोठे फटके खेचून मॅच कव्हर करू की मात्र सिंगल डबल घेऊन मॅच कव्हर करू. आणि या दुविधा मनस्थितीमध्ये जर का बॅट्समन सापडला तर मात्र गोलंदाज नेहमी सरस ठरतो. आणि निर्धाव चेंडूसाठी पारितोषिक येत आहे धर्मराज माने साहेब यांच्याकडून. निर्धाव चेंडूंसाठी पारितोषिक आहे, परंतु सिद्धचा हा खराब चेंडू त्याला उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. क्लॅरियन केमिकल टीम आपण सज्ज राहायचे आणि आपल्या टीमचे कॅप्टनला पाठवायचे त्वरित. क्लॅरियन केमिकल जे क्वार्टर फायनल मध्ये काल जिंकले, सुपर 4 मध्ये गेलेत. यानंतर सेमीफायनल ची लढत होईल. कोण जाणार, वागेश्वर रोड की मात्र सोनार सिद्ध धाटाव ए टीम. हा वेगवान चेंडू होता, फसवलंय. लेन थोडी छोटी केली, मागे टाकला हा चेंडू. ऑन साइडला फटका खेचायचा होता बॅट्समनला अक्रॉस द बॅट, परंतु तो फटका फसलाय. ऍग्रिकल्चर शॉट फटका खेचायचा होता आणि आजकाल हेच फटकेबाजी प्रत्येक फलंदाजाला आवडते. यस डॉट बॉल आलाय. निश्चितच माने साहेबांचं जे पारितोषिक आहे प्रत्येक डॉट बॉल साठी 10 रुपये. स्विच हिटचा फटका खेचायचा होता, अंगावरती चेंडू जाऊन आदळतोय. सिंगल तर जरूर मिळणार आहे. सिंगल टेन्शन देईल ते मात्र दाटावे टीमला. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचणार ते 6 वर. एक चौकार आलाय, त्यानंतर एक सिंगल आले. 2 बाईच्या धावसंख्येत. लास्ट बॉल या ओव्हर मधला षटक चांगले टाकले. डॉट बॉल आला तर मजा येईल. आणि यस डॉट बॉल येतोय, कारण समीकरण ठेवायचं होतं प्रत्येक षटका मागे 6 धावा. तर या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 6. आता 24 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या 24. या ओव्हर मध्ये डॉट बॉल आले ते मात्र 3 डॉट बॉल आले. यस 3 डॉट बॉल आलेले आहेत. आणि माने साहेबांकडून धर्मराज माने साहेब यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी दाटावे टीमच्या बॉलरला असणारे 10 रुपयांचं कॅश प्राइस 50 रुपये. यस आता गरजेचं देखील आहे, जर का सोनार सिद्ध चषकाची ट्रॉफी जिंकायची असेल तर या खेळाडूंना मला असं वाटतं प्रोत्साहित करावं लागेल. आणि शेवटच्या ओव्हरला जर का मॅच आली तर मला असं वाटते की बक्षिसांची आणखी मला असं वाटतं पारितोषिक वाढतील आणि ते वाढवण्याचं काम करतील. प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपये. थोडं मॅच आणखी गरम होऊ द्या, मला असं वाटतं जे 100 बोलतायत ते 500 बोलतील. फक्त रोड टीम तो संघर्ष करणार का, नाहीतर रोड टीमने ठरवलं की आक्रमण करायचं तर मला असं वाटतं की दाटाव ए टीम बॅकफुटला जाऊ शकते. कागदोपत्री आपण ठरवलं सध्या जे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये चालू ठेवलं तर रोड टीम साठी मला असं वाटतं की हा सामना पुरताच झुकलेला आहे. परंतु पुरताच झुकलेला सामना आपल्याकडे बाजूला घ्यायचा असेल तर ते म्हणतात ना की शक्य करून दाखवावं लागेल ते मात्र या गोलंदाजांना. चमत्कारालाच नमस्कार केला जातो आणि तो चमत्कार करून दाखवावा लागणार आहे तो मात्र दाटाव ए टीमला. 24 बॉल 24 धाव याची गरज आहे. आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो मात्र अनिल. विकेट्स तर पाहिजेतच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरच्या टीमला थांबवायचे तर विकेट्स आणि त्याचबरोबर डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढवणं खूप गरजेचं आहे. दिशा दिले, शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झाला असता तर चान्स बनली असती. आता मात्र निश्चितच भावनेशी निगडीत असलेला हा खेळ आहे. कदाचित असं दाटावकरांना वाटलं असतं की त्या क्षेत्ररक्षकाच्या ऐवजी जाऊन मी थ्रो केला असता तर डायरेक्ट हिट झाला असता. हे होतं क्रिकेटमध्ये. चाय से ज्यादा किटली गरम. खेळाडूंपेक्षा जे प्रेक्षक असतात ते जास्त गरम झालेले असतात. एक धाव, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. 23 बॉल 23. खराब चेंडू. निश्चितच पंच सांगतायत हा असेल वाईड बॉल. हे रोखावे लागतील. डॉट बॉल टाकायची, वाईड बॉल नाही असा कॅप्टन सांगतोय दाटावे टीमचा. नितेश गोलंदाजी करतोय.
नितेश असेल, सिद्धांत अर्थात सिद्ध असेल किंवा त्याचे साथीदार डेथ स्पेशालिस्ट बॉलर, मागच्या मॅचचा हिरो विनेश असेल, ऑन साइडला हा फटका, क्षेत्ररक्षक की त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार, रोडच्या बॅट्समनने ठोकला इथे आशिषने षटकार. थँक्यू. एक मी कौतुक करेल या दाठव ए टीमच्या सर्व खेळाडूंचं की 14 धावा झाल्या, 16चा अंतर बाकी आहे. षटकाराला कदाचित दुसरी टीम असती ना तर आज षटकाराला तिथे सर्व खेळाडू थांबले असते, गप्प पुढे आले नसते, परंतु त्यांना आताही माहिती आहे की 16 धावसंख्येमध्ये अजूनही आपण संघर्ष करू शकतो. तर हा जो आत्मविश्वास आहे तो खरोखरच पाहण्यालायक आहे. या आत्मविश्वासाचं कौतुक निश्चितच व्हायला हवं. षटकाराला खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक सिंगल आले, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल निश्चितच 15 वरती. अर्धलक्ष पार, अर्धलक्षाची आता गरज आहे. दोन्ही बॅट्समन संयमाने बॅटिंग करतायत. आशिष आणि अनिल काहीतरी करावं लागणार आहे या गोलंदाजांना, त्यांना फसवावं लागणार आहे, त्यांना धावांपासून दूर ठेवावं लागणार आहे. कॅप्टनला क्लोजिंग फिल्डर लावायला लागतील, धावा निश्चितच वाचवावे लागतील. रिव्हर्स स्वीप या आजच्या दिवसातील 5वा रिव्हर्स स्वीपचा षटकार ठोकलाय तो मात्र अनिलने. नाही, या षटकाराने सांगून दिला आता मात्र निश्चितच वागेश्वर रोड टीमच्या सर्व खेळाडूंना, पाठीराख्यांना की निश्चितच अनिल जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या मॅच मध्ये दाटाव या टीमने किती प्रयत्न केले तरी सुद्धा ते प्रयत्न आम्ही निष्कामी पाडणार. 21 धावा झालेल्या आहेत, 9 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. खूप सुंदर आयोजन, मजा आली या क्रीडांगणावरती समालोचन करण्यासाठी. त्याचबरोबर प्रेक्षकांची गर्दी कोरोना काळामध्ये देखील. दुसरी ओव्हर चालू आहे, 21 धावा झाल्यात, 9 धावसंख्येची मात्र गरज आहे. आणि आता जुना आणि नवीन मध्ये फरक तरी काय राहिला? व्हेरी फर्स्ट बॉल षटकार मारतात आता. पहिले होता एमआरआयचा चेंडू, की जुना आणि नवीन मध्ये बराचसा फरक होता. एमआरआयचा फर काढायचा ना तर गोलंदाजांचा काय फलंदाजांचा पण दूर निघायचा, इतका फर असायचा त्याला. आणि आता कॅप्टन आणि त्याच्यात फुलटॉस असेल किंवा सिक्सर असेल तर मग बाप रे बाप, गोलंदाजच मग मरतो. हेडली पण तसाच आहे आणि टेनेक्स तर त्याहूनही मोठा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावा झाल्यात, 9ची मात्र गरज आहे. स्विचिटचा फटका खेचायचा. अनिलला माहिती अंतर छोट आहे, त्यासाठी तो प्रयत्न करतोय. आता आज त्याने 3 बॉल मध्ये 3 स्विचिटचे षटकार ठोकलेत. हा एक कारनामा ठरलाय या सोनार सिद्ध चषकाचा. लास्ट बॉल क्वार्टर फायनल मध्ये ही लढत चालू आहे. सोनार सिद्ध दाटाव ए आणि त्यांच्या विरोधात खेळतोय वागेश्वर रोड. सेमीफायनल मध्ये वाट पाहतोय तो मात्र निश्चितच क्लॅरियन केमिकल. अनिलच्या बॅट मधून येतोय हा दिमागदार षटकार आणि बॅटचं गणितच त्यांनी बदली केलंय. एकूण धावसंख्या 27. अनिल आणि त्याचा साथीदार आशिष शांतपणे खेळ खेळतायत. त्यांना माहितीये अंतर आवाक्यात आहे, इतकं मोठं टार्गेट नाहीये. एखादा बॉलरला जर का टार्गेट केलं तर ती धावसंख्या सहज उभारू शकतो. 3 धावांची गरज. दिशा दिली आणि सेमीफायनल मध्ये या सेमीफायनलचं तिकीट मात्र कन्फर्म केलंय ते वागेश्वर रोड या टीमने. या दरम्यान आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. केशवजी भोगटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. कुणबी समाजाचे उपाध्यक्ष केशवजी भोगटे साहेब यांचं आगमन झालंय. व्यासपीठावर सहर्ष स्वागत. चौकाराला आणि सेमीफायनलचं तिकीट मात्र कन्फर्म केलंय ते वागेश्वर रोड टीमने. आणि निश्चितच हार्ड लक टू सोनार सिद्ध दाट